हॅलो, नमस्कार सर. हां, नमस्कार सर. बोला ना. सर, आपण यापूर्वी बघितलं की बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून कर्जमाफी हा मुद्दा 8 दिवसापूर्वी गाजलेला होता हो. आणि विधानसभेमध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस सरांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की आम्ही कर्जमाफी करू, परंतु 1 जुलैच्या नंतर करू. हं. तर सर, आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून बरेचसे संभ्रम निर्माण झाले होते. म्हणजे शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला एक प्रश्न विचारण्यात येत होता की हो. बँकांकडे कागदपत्रे मागत आहे बँक, तर आम्ही द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे? तर सर, हं. शेतकऱ्यांच्या मनामधले 4 ते 5 प्रश्न महत्त्वाचे होते आणि ते मी तुम्हाला पुढे सुद्धा विचारणार आहे. तर सर, हे हं. कर्जमाफी होणार की नाही होणार याबाबत तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि एक डिटेलमध्ये माहिती द्यावी सर. कर्जमाफी तर 100% होणार आहे सर. तुम्ही पहिला प्रश्न विचारला, की बँका कागदपत्रे मागत आहेत, तर आम्ही द्यावी का नाही द्यावी? तर बरोबर. 100% शेतकरी बांधवांना जी बँका कागदपत्रे मागत आहेत, तर ती बँकांना कागदपत्रे द्यावीत. कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून आपण पाहतो कर्जमाफीसाठी एक समिती गठीत केलेली आहे आणि ती कर्जमाफीसाठी जी समिती गठीत केली आहे, तर ती कर्जमाफी म्हणजे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या ज्या कर्जाचा जो आहे, तर तो आढावा घेत आहे आणि कोणकोणते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरवायचे, बरोबर. कोणाकोणाला लाभ द्यायचा, योग्य शेतकरी कोण, अयोग्य शेतकरी कोण हो. आणि जे शेतकरी ओरिजिनल शेतकरी आहेत किंवा ओरिजिनल कर्ज काढलेले ज्या शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांना लाभ द्यायचा आहे अशीही यावरती समिती काम करते आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे कागदपत्रे द्यायची का नाही द्यायची. तर बरोबर. सर्वप्रथम आपण पाहतोय ज्या शेतकऱ्यांची जुनी थकीत कर्जमाफी आहे तर ती 31 जानेवारी 2026 पर्यंत होणार आहे. कारण की महायुतीच्या माध्यमातून जो कर्जमाफीचा जो डाटा होता जुना हो. तो डाटा जो आहे तो आता रिकव्हर करण्यात आलेला आहे. त्यामुळे ही प्रथम तर शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. त्यामुळे माहितीला असे आदेश दिलेले आहेत की सहकार विभागाला तुम्ही 31 जानेवारी 2026 पर्यंत जो कर्जमाफीचा जो डाटा आहे जुना तर हं. तो तुम्ही द्या. जवळपास आपण पाहिलंच आहे की 2017 ला एक कर्जमाफी झाली होती, 2019 ला एक कर्जमाफी झाली होती. बरोबर. 2017 ची कर्जमाफी आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि 2019 ची कर्जमाफी आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना आणि या बरोबर. योजनेअंतर्गत 2 लाखांची कर्जमाफी झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत 1.5 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी झाली होती. बरोबर सर? हो, बरोबर. मग या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत अद्यापही काही शेतकरी पात्र आहेत, परंतु त्यांना लाभ दिला नाही. मग त्यांनी काय केलं, कर्जमाफीच्या यादीमध्ये नावही त्यांचं आलं. कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आल्यामुळे त्यांनी आधार प्रमाणीकरण केलं. किती कर्ज माफ होणार तुमचं, तर ती शेतकऱ्यांची पावती देखील सुद्धा निघालेली आहे. पण काय झालं, की सरकारच्या माध्यमातून त्यांच्या कर्जमाफीचे जे पैसे होते, तर ते त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर झालेले नाही. मग बरोबर. आता त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार का? तर हा मुद्दा पुन्हा एकदा कोर्टाच्या माध्यमातून उचलण्यात आला आणि कोर्टाने सरकारला फटकारलं, की बाबा तुम्ही हो. जुन्या कर्जमाफीचे पैसे कधी देणार? मग हो. अशा कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या किंवा वंचित असलेल्या 2014 ते 2019 पर्यंतच्या शेतकऱ्यांचे जवळपास 6,56,000 शेतकऱ्यांचे 6,500 कोटींचं कर्ज 31 जानेवारी 2026 पर्यंत माफ होणार आहे. बँकांना तशा सूचना दिल्या आहेत, की बँकांच्या माध्यमातून सुद्धा थकीत असलेल्या शेतकऱ्यांचा डाटा गोळा करण्याचं काम सुरू आहे. सर्वप्रथम तर तुमचं आधार असेल, पासबुक असेल किंवा जी बँक तुम्हाला डॉक्युमेंट मागत आहे, हो. तर ती सगळी डॉक्युमेंट, सगळी कागदपत्रे शेतकरी बांधवांनी द्यायची आहेत. हं. बरोबर सर. आणि सर, माझा दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे, की देवेंद्र फडणवीस सरांच्या माध्यमातून असं म्हणण्यात आलं होतं, की आम्ही जे कर्जमाफी करू, ते पहिले हं. जे गरीब शेतकरी आहेत त्यांना करू, मग त्याच्यापेक्षा जो चांगला शेतकरी आहे मग त्यांना करू. तर म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे, की आम्ही जो लहान शेतकरी आहे त्यांना पहिले करू, त्याच्यापेक्षा जो मोठा शेतकरी आहे मग त्यांना करू. तर त्याबाबत काय सांगणार सर तुम्ही? तर नक्कीच आपण ज्यावेळेस पाहतो, ज्यावेळेस आता सरकार कर्जमाफीची घोषणा केलेलीच आहे सरकारने, कर्जमाफी तर करणारच आहे. 30 जून 2026 पूर्वी सरकार ही कर्जमाफी करणारच आहे. परंतु कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांची करायची, काय करायची, आम्ही तर तो रोड मॅप तयार केलेला आहे आणि 30 जून 2026 पर्यंत तो रोड मॅप आम्ही जो आहे कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची, तर तो जाहीर करू. परंतु कर्जमाफी करण्याकरता एकूण 35,000 कोटींची आवश्यकता हो. राज्य सरकारला पडणार आहे आणि आपण पाहतोय शेतकऱ्यांना प्रश्न पडले, आता 5-6 महिन्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही. पण बरोबर. आम्हाला जर कर्जमाफीसाठी जर पात्र राहायचं असेल, कारण की जुन्या कर्जमाफीसाठी बरेच सारे शेतकरी सरकारने अपात्र केले होते. हो. त्यांना वंचित ठेवण्यात आलेलं होतं. मग आता ते शेतकरी विचार करतात, की आता आम्हाला यावेळेस वंचित ठेवणे, आम्हाला कर्जमाफी झालीच पाहिजे, आम्हाला कर्जमाफी मिळालीच पाहिजे. मग बरोबर. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवण्यासाठी एकच पात्र होण्यासाठी पर्याय आहे. तुमचं कर्ज सध्या थकीत असेल, तर कृपया करून शेतकरी बांधवांनी ते रिन्यू करू नका. बँकांच्या माध्यमातून किती जरी तुम्हाला तगादा लावला तरी तुम्ही ते कर्ज रिन्यू करायचं नाही. कारण की कर्ज जर रिन्यू केलं, तर कर्जमाफीसाठी तुम्ही पात्र होणार नाहीत. कारण की आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे. 2009 ला कर्जमाफी झाली, 2017 ला कर्जमाफी झाली, 2019 ला कर्जमाफी झाली. या मागच्या 10-15 वर्षामध्ये 3 वेळेस कर्जमाफी झाली. आणि बरोबर. आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा असा रूल आहे, की
कर्जमाफी ही थकीत लोकांना दिली पाहिजे, थकीत असलेल्या शेतकऱ्यांना दिली पाहिजे. रेग्युलर शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही दिली पाहिजे, असं आरबीआयचा रूल आहे. पण सरकारला जर कर्जमाफी द्यायची असेल, कारण की पैसा कर्जमाफी करण्यासाठी पैसा सरकारला द्यायचा असतो. त्यामुळे सरकारला जर कर्जमाफी द्यायची असेल तर थकीत आणि रेग्युलर शेतकऱ्यांना दोघांनाही देऊ शकतो. कारण की हो. पैसा सरकारला द्यायचा असतो. बँकेचा त्याच्यामध्ये काही रोल नसतो नंतर मग. बरोबर. मग याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर आता याच्यामध्ये एकंदरीत ही कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना 2019 पासून ही कर्जमाफी पुढे होणार आहे. परंतु आपण पाहतोय जी कर्जमाफीची समिती गठीत झाली होती. मग त्या कर्जमाफीच्या समितीसोबत बच्चूभाऊ कडूंची एक बैठक झाली 8 दिवसापूर्वी. त्या बैठकीमध्ये हा प्रश्न उपस्थित केला की जर तुम्ही थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देत असाल, मग रेग्युलर वाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही दिली तर त्यांचं पाप काय? म्हणजे त्यांनी काय पाप केलं बाबा त्यांनी रेग्युलर कर्ज ठेवून? मग त्यांचा रेग्युलरचं कर्ज 1 लाख असू द्या, 2 लाख असू द्या, 3 लाख असू द्या. तर तुम्ही थकीत कर्जदार शेतकऱ्यांसोबत त्यांचं तर माफ कराच तुम्ही, परंतु रेग्युलर शेतकऱ्यांचंही कर्ज माफ करा. असा प्रश्न या कर्जमाफीच्या समितीसमोर बच्चूभाऊ कडूंच्या माध्यमातून उपस्थित केला आणि कुठेतरी ह्या समितीला हा प्रश्नाचं उत्तरही सापडलं आणि सकारात्मक ही समिती आहे असं आपण म्हणतो. त्यामुळे अशी बी एक शक्यता आहे की थकीत असलेल्या शेतकऱ्यांची तर कर्जमाफी होणारच, परंतु रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांचीही कर्जमाफी होणार आहे. असं सुद्धा एक तर समितीच्या माध्यमातून आपल्याला माहिती भेटली आहे. हो. आणि तर सर 21, 22, 23, 24 आणि 25 आता हं. जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरत आहे, तर मग त्यांच्यामध्ये आता संभ्रम निर्माण झाला होता. म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं, की बुवा आता आम्ही 2025 मध्ये जे कर्ज काढलं, तर हं. ते माफ होणार का? म्हणजे रेग्युलर कर्ज जे भरत आहे, त्यांना माफी होणार का? हे बघा आता कसं आहे 2019 नंतर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं कर्ज काढलेलं आहे. त्यांचं थकीत आहे. कारण की 2019, 20, 22, 23, 25 पर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी, कधी दुष्काळ ह्या सगळ्या परिस्थितीमुळे शेतकरी नुकसानकारक झालेला आहे. त्यामुळे तो कर्ज भरू शकत नाही. हो. त्यामुळे आपण पाहतोय 2019 नंतर आणि 2025 पर्यंत 2019 पासून म्हणजे 2019 पासून ते 2025 पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. हं. परंतु याच्यामध्ये रेग्युलर शेतकऱ्यांचाही विचार केला जाईल असं आता समिती म्हणत आहे. त्यामुळे समितीच्या माध्यमातून चौफेर विचार केला जाईल. संपूर्ण जिल्ह्यांचा आढावा ही समिती घेत आहे आणि आपण पाहतोय जी समिती परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जी नेमली आहे, तर ती समिती संपूर्ण शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा डाटा गोळा करत आहे आणि कर्जमाफीचा संपूर्ण अहवाल आणि कर्जमाफीचा संपूर्ण डाटा 1 एप्रिल 2026 ला राज्य सरकारपुढे ही समिती सादर करणार आहे आणि या समितीच्या माध्यमातून जो डाटा सादर केलाय तर तो डाटा सरकार एकदा तपासणार आहे आणि नंतर ही कर्जमाफी होणार आहे. परंतु ह्या तर जुन्या रेग्युलर हां बोला. तर सर काही या कर्जमाफीसाठी अटी शर्ती काही लागू राहणार का? आता ज्यावेळेस ही कर्जमाफीची समिती सरकारपुढे कर्जमाफीचा डाटा सादर करेल हं. आणि मग कर्जमाफीचा डाटा सादर केल्यावर मग सरकार यावरती निर्णय काय घेते बाबा कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार काय करणार. परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की आम्ही योग्य शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, परंतु या कर्जमाफीचा फायदा बँकांना नव्हे तर शेतकऱ्यांना झाला पाहिजे. मग त्यामुळे सरकारचा पहिला उद्देश आहे की या कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे, हं. कारण की आतापर्यंत ज्या कर्जमाफी योजना आपण राबवल्या तर त्याचा फायदा बँकांनाच झालेला आहे. बरोबर. त्यामुळे या कर्जमाफीचा फायदा बँकांना न होता शेतकऱ्यांना कसा फायदा झाला पाहिजे त्यासाठी आमचं सरकार काम करत आहे आणि या कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांनाच आम्ही देऊ असं सरकार म्हणत आहे आणि डबल शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसाठीच्या जे मार्गदर्शक सूचना आहेत हो. किंवा काही शेतकऱ्यांचं कर्जासाठी काही नवीन काही तत्व आहेत तर ते आम्ही शेतकऱ्यांना नवीन पद्धतीने लागू करू. परंतु ही कर्जमाफी हा एकच पर्याय नाही तर आम्ही शेतकऱ्यांनी कर्ज घेऊच नाही किंवा बरोबर. कर्जात बुडूच नाही. तर यासाठी आम्ही नवीन योजना राबवू असं सरकार म्हणत आहे. मात्र सर हे कर्जमाफी जे होणार ते सरसकट होणार की काही अटी शर्ती समजा 3 लाख रुपयापर्यंतच राहणार का 1.5 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी होणार याबाबत काय सांगणार सर? सरकारचा शब्द तर सरसकट आहे. परंतु बघू आता 1 एप्रिल रोजी जो समिती डाटा सादर करणार आहे त्यानंतर सरकार कर्जमाफीचे जी-आर जे देईल तर त्याच्यावरती आधारित राहील सर. बरोबर. हं. तर ओके, ओके. धन्यवाद सर. तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद.